नमस्कार मित्रांनो. सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेलं एक गाव होतं. गावची लोकसंख्या होती 550च्या आसपास. गावामध्ये घरं होती 50 ते 60. निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं गाव. आजूबाजूला हिरवीगार वनराई आणि त्या 50-60 घरांच्या समोर प्रत्येकाची शेती होती आणि मुख्य व्यवसाय तो त्या लोकांचा शेतीच होता. आणि त्या शेतीमध्ये एक विहीर होती आणि त्या विहिरीबाबत अशी काही गोष्ट होती किंवा आख्यायिका होती. ती गावातली जुनी जाणती जी मंडळी होती ना, म्हणजे वयस्कर मंडळी, ती सांगायची की त्या विहिरीला पाणी होतं. 12ही महिने पाणी होतं, पण त्या विहिरीकडे पाणी आणण्यासाठी जायचं नाही. त्या विहिरीचं पाणी भरायचं नाही. त्या विहिरीकडे सहजासहजी जायचं नाही आणि अंधार पडल्यानंतर म्हणजे सूर्य मावळल्यानंतर तर अजिबातच जायचं नाही. असं त्या विहिरीबद्दल गावातली जुनी जाणती मंडळी सांगायची. परंतु त्या विहिरीकडे का जायचं नाही किंवा तिथलं पाणी का आणायचं नाही, त्या विहिरीकडे अंधार पडल्यानंतर का जायचं नाही, ही गोष्ट मात्र ती वयस्कर मंडळी बाकीच्यांना सांगायची नाही की नक्की कारण काय. परंतु गावातलं जे वातावरण आहे ते दिवसा अगदी आनंददायी असायचं. लोक अगदी गुण्यागोविंदाने नांदायचे, गावामध्ये एकमेकांना मदत करायची, शेतीची कामं जोरात करायचे. पण जसा सूर्य मावळायचा तसं मात्र वातावरण बदलायला लागायचं आणि जसा अंधार व्हायचा म्हणजे जवळजवळ 7च्या आसपास, त्यानंतर मात्र त्या गावातलं वातावरण अतिशय भीतीदायक आणि भयान असं व्हायचं आणि विचित्र एक गारवा वातावरणामध्ये पसरायचा आणि मग ते भयान वातावरण सुरू व्हायचं. तेव्हा मात्र लोक म्हणजे संध्याकाळी 7 वाजल्यानंतर घरातून घरात सगळे गेल्यानंतर दरवाजे आतमधून बंद करून घ्यायचे आणि 7 वाजल्यापासून पहाट होईपर्यंत मात्र कोणीही घराच्या बाहेर पडायचं नाही. त्या गावातली कोणीही व्यक्ती, कोणत्याही कुटुंबातली व्यक्ती बाहेर यायची नाही, किती काय झालं तरी. असं त्या गावाचं ते ह्या सगळ्या गोष्टी त्या गावामध्ये चाललेल्या होत्या आणि ते भीतीचं वातावरण संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर निर्माण व्हायचं. त्या गावामध्ये एक गंगाराम नावाचा शेतकरी होता. तो देखील शेती करायचा, मोलमजुरी करायचा आणि आपलं कुटुंब तो पोसत होता. त्याला एक पत्नी होती, तिचं नाव होतं गंगी आणि एक मुलगा होता. तर असा तिघांचा तो परिवार आणि मुलगा होता 8 ते 9 वर्षाचा. आताची जी विहीर होती शेतातली, त्या विहिरीपासून सर्वात जवळचं घर हे गंगारामाचं होतं. त्यामुळे तो जास्त घाबरायचा त्या विहिरीकडे, म्हणजे बघण्याची हिंमत देखील त्यांची कोणाची त्या विहिरीकडे रात्री पाहण्याची देखील डेअरिंग व्हायची नाही त्या विहिरीकडे. आणि त्या विहिरीतून रात्री किंचाळल्याचे, रडल्याचे असे चित्र-विचित्र असे बाईचे आवाज यायचे आणि मग ते वातावरण आणखी भयानक व्हायचं. आता गावात दुसरी विहीर होती, त्याचं पाणी लोक वापरायचे, पण त्या विहिरीचा मात्र कोणीही वापर करायचा नाही किंवा वापर करत नसायचे. आता जो 8 वर्षाचा मुलगा आहे गंगारामाचा ना, तो एक दिवशी गंगारामाला आणि आपल्या आईला म्हणजे आई-वडिलांना सांगतो, की "अगं आई, बाबा, त्या विहिरीमध्ये कोणीतरी एक बाई आहे, ती मला बोलवते. ती असं डोकं वर काढते त्या विहिरीतून आणि मला बोलवते म्हणजे आपल्याकडे येण्यासाठी म्हणून." आता ह्या 8 वर्षाच्या मुलावरती ह्या सगळ्या गोष्टींचा विश्वास कसा ठेवणार? आई-वडील काय त्याच्यावरती विश्वास ठेवत नाही. त्यांना असं वाटतं, की ह्याने स्वप्नात वगैरे कधीतरी काहीतरी असा प्रकार पाहिलाय आणि तो सांगतोय आपल्याला. तर अशा घटना घडणं जवळपास शक्य नव्हतं असं त्यांचं मत होतं. तर ते त्यांना सांगायचे, "बाळा, तसं काही नसतं रे. तुला काहीतरी स्वप्न पाहिलंस आणि ते तुला आठवतंय म्हणून." तो मात्र दररोज सांगायचे, की "आई, आज पण त्या बाईने मला बोलवलं आतमध्ये. ती केस सोडलेले आहेत तिचे आणि चेहरा तिचा विचित्र आहे. मोठे डोळे आहेत, लालभडक डोळे आहेत, दात मोठे आहेत आणि मला ती बोलवते हाताने म्हणून." तर हळू-हळू ह्या गोष्टींवर मात्र गंगाराम आणि गंगी विचार करू लागले, की आपला मुलगा दररोज ह्या सगळ्या गोष्टी सांगतोय, की आज मला बोलवलं तिने, आपल्याकडे बोलवत होती. आणि मग ह्या सगळ्या गोष्टींचा आता छडा लावणार कसा, की ह्याच्यातली सत्यता पडताळणार कशी? तर गावामध्ये एक सगळ्यात जुनी जाणती एक आजी होती. तर त्याच्याकडे गंगाराम आणि त्याचा मुलगा गेला आणि गंगारामाने सांगितलं, की "आजीबाई, असा-असा एक प्रकार होतो आमच्या मुलाच्या बाबतीमध्ये. ती जी विहीर आहे ती आमच्या घरापासून जवळ आहे
आणि माझा मुलगा नेहमी म्हणतो की त्या विहिरीतून कोणतरी बाई असं डोकं वर काढते आणि मला आपल्याकडे बोलवते, इकडे इकडे म्हणून. तर ती जी आजी असते ना, ती सुद्धा हडबडून जाते आणि ती सांगते की नाही, मी तुला काही सांगत नाही, परंतु तू तुझ्या मुलाला सांभाळ, त्याला जप, त्याला एकटं सोडू नकोस म्हणून. असं सांगते ती. मी तुला बाकी काही सांगणार नाही त्या विहिरीबद्दल, परंतु तू तू माझ्या मुलाची काळजी घे म्हणून. असं सांगितल्यानंतर मग हे घराकडे येतात. 4 दिवसांनी मित्रांनो असा एक प्रकार होतो, की सगळेजण झोपलेली असतात 12:00-12:30च्या दरम्यान आणि अचानकपणे गंगारामाचा मुलगा जो असतो, तो अंथरुणातून गायब होतो. येऊन बघतात तर मुलगा नाहीये. घरात जिकडे-तिकडे शोधतात. हे कुठेतरी स्वयंपाक खोलीमध्ये असणार दोघेजण. मुलगा झोपला होता अंथरुणावरती आणि येऊन बघतात तर मुलगा नाही. इकडे-तिकडे त्याच्या घरामध्ये शोध घेतात. आता बाहेर कसं जायचं? कारण संध्याकाळी 7 वाजल्यानंतर घराचे दरवाजे आतून बंद केले, की पहाट होईपर्यंत दरवाजे पुन्हा कोणी उघडायचे नाही. असा गावाचा अलिखित नियमच होता. त्यामुळे यांना आता प्रश्न पडतो, मुलगा गेला कुठे? इकडे-तिकडे सर्व खोल्यांमध्ये पाहिलं जातं, माडीवरती पाहिलं जातं, हा कुठेच सापडत नाही. आता आई-वडील निश्चितच घाबरतात आणि त्यांना राहवत नाही. त्यांना वाटतं, की आपल्या मुलाचं काय झालं? इकडे-तिकडे सगळीकडे शोधून जातं घरामध्ये, पण बाहेर जाण्याची डेअरिंग नव्हती. आता कशीबशी ती रात्र त्या घरामध्ये घालवतात. जशी पहाट होतात ना मित्रांनो, पहाट होते, तेव्हा गंगाराम जेव्हा बाहेर येतो ना, तेव्हा बाहेर त्या सारवलेल्या अंगणामध्ये, शेणाने सारवलेल्या अंगणामध्ये जेव्हा ओले पाय असतात ना आपले पाण्यात बुडून जेव्हा आपण सारवलेल्या जमिनीवरून चालतो आणि तेव्हा पायाचे ठसे उठतात ना, तसे त्या लहान मुलाचे ठसे त्या अंगणामध्ये उठलेले होते. आणि हा म्हणतोय, की "हे तर माझ्या मुलाच्या पायाचे ठसे आहेत आणि हा अंगणातून बाहेर कुठेतरी गेलाय." म्हणजे घराच्या व्हरांड्यातून अंगणात आलाय आणि अंगणातून पुढे कुठेतरी मग त्याचे पाय त्या मातीमध्ये काही दिसत नव्हते. परंतु ते पायाचे ठसे अंगणात आणि त्या व्हरांड्यामध्ये दिसत होते. हा आता जोरदार ओरडायला लागतो. सकाळचे 6 वाजलेले असतात. सगळे लोक जमा होतात आणि त्यांना विचारतात, की "झालं काय?" तर तो सांगतो, "रात्री अशी-अशी घटना घडली आणि आता हे ओले पायाचे ठसे दिसतायत." तर ते ओले तसेच दिसत होते. ठसे आणि ते सगळ्यांनी पाहिले. तर सगळ्यांना काही हा प्रकार काही समजत आहे नक्की काय आहे? नाहीतर मुलगा आता पहाट झाल्यानंतर इकडे-तिकडे शोधायला सुरुवात करतात, की कोणाच्या दुसऱ्याच्या घरी गेलाय किंवा शेतामध्ये कुठे गेलाय. सगळीकडे हाक वगैरे मारतात. तर कुठेच हा मुलगा दिसत नाही. आणि आता मात्र सगळेजण ठरवतात, की त्या विहिरीकडे आपण जाऊन त्या मुलाला शोधलं पाहिजे म्हणून. आणि मित्रांनो जेव्हा ते विहिरीकडे जातात ना शोधायला, त्या विहिरीच्या आजूबाजूचा एरिया म्हणजे जो तिथला भाग असतो ना, तो जसा पाऊस पडावा ना, तसा पावसाने सगळा भिजलेला असतो. तेवढाच म्हणजे विहिरीच्या आजूबाजूचा. तर त्या भिजलेल्या त्या जमिनीवरती त्या मुलाचे ठसे आणि त्याच्या बाजूलाच आणि एका व्यक्तीचे ठसे म्हणजे समान-समान असे कोणतरी चालतायत किंवा कोण आपण हात धरून एकमेकाचा कसा चालतो लहान मुलाचा, तसे एका मोठ्या व्यक्तीचे ठसे आणि त्या लहान मुलाचे ठसे त्या विहिरीपर्यंत त्यांना दिसतात त्या भिजलेल्या जमिनीमध्ये. आणि गंगाराम म्हणतो, की "हे माझ्या पायाचे ठसे ते माझ्या मुलाचेच आहेत आणि माझा मुलगा आणि त्याच्यासोबत माझ्या मुलाला कोणी नेलं? या विहिरीपर्यंत कोणी आणलं?" आता आरडाओरडा होते. ते रडायला लागतात. आई-वडील त्यांना खूप वाईट वाटतं, की माझा मुलगा विहिरीपर्यंत आला. पुढे त्याचं काय झालं? आणि ही त्याला घेऊन जाणारी जी दुसरी व्यक्ती आहे, तिच्या पायाचे ठसे दिसतायत, ती व्यक्ती कोण आहे? आता मित्रांनो, ते सगळेजण वाकून त्या विहिरीमध्ये बघतात, तर विहिरीचं पाणी अगदी शांत असतं. तिथे काहीच त्यांना मागमूस दिसत नाही. परंतु आई-वडील मात्र आता समजून जातात, की आपल्या मुलाच्या बाबतीमध्ये काहीतरी वाईट घडलेलं आहे आणि आपला मुलगा आता परत येणार नाही म्हणून त्यांना खूप दुःख होतं. 4 दिवसांनी जेव्हा गंगाराम एक दिवशी दुपारी त्या विहिरीकडे जातो आणि पुन्हा एकदा पाहण्याचा प्रयत्न करतो, आतमध्ये नक्की काय आहे? तेव्हा मित्रांनो तो वाकून पाहतो ना, तर त्या पाण्यात त्याच्या मुलाचा चेहरा फक्त एवढा असा त्या पाण्यात दिसतो आणि त्याच्या बाजूला एका बाईचा चेहरा दिसतो. तिचे केस असे सोडलेले असतात, मोठे डोळे, दात असे बाहेर आलेले, सुरकुतलेला चेहरा आणि त्याच्या बाजूला त्याच्या मुलाचा चेहरा दिसतो आणि तो जोरदार ओरड मारत-मारत घरी येतो. पुन्हा एकदा सगळे लोक जमा होतात, की "काय झालं? काय झालं?" तर तो सांगतो, की "माझ्या मुलाचा चेहरा मी आता त्या विहिरीमध्ये पाहिला आणि त्याच्या बाजूला एका बाईचा चेहरा पाहिला." आता हा सगळा प्रकार ऐकल्यानंतर सगळ्यांच्या पायाखालची वाळू सरकते. सगळे म्हणतात, की काय नक्की प्रकार आहे आणि काय घडलं याच्या मुलाच्या बाबतीमध्ये? अ, गंगी असते त्या मुलाची आई, ती जोरजोरात रडू लागते. तिला आता समजून चुकलेलं असतं, की आपल्या मुलाचा काहीतरी याच्यामध्ये घातपात झालेला आहे किंवा आपला मुलगा आपल्याला सोडून गेलेला आहे म्हणून.
आता मात्र ह्या सगळ्या गोष्टी त्यांना राहत नाही आणि आता सगळे लोक जे तरुण असतात ना, ते त्या जुन्या जाणत्या माणसांच्या मागे लागतात, की तुम्ही नक्की सांगा त्या विहिरीकडे काय आहे म्हणून. असा-असा प्रकार आज गंगारामाच्या मुलाच्या बाबतीमध्ये झाला. उद्या आमच्या मुलाच्या बाबतीमध्ये होईल. त्यामुळे जो काही प्रकार आहे तो आपल्याला कळला पाहिजे म्हणून. परंतु तरी देखील ती जुनी जाणती मंडळी यांना काही सांगत नाही. ते म्हणतात, की वेळ आली ना, तर आम्ही तुम्हाला सगळं सांगू, पण आत्ता सांगण्यासारखी वेळ नाहीये म्हणून. तर सगळे चिडतात, की आत्ता गंगारामाच्या मुलाचा जीव गेल्यातच जमा आहे. तो सापडत नाहीये किंवा त्याचा चेहरा गंगारामाला त्या विहिरीत दिसला म्हणजे तो हयात नाही हे सिद्ध होतंय. तर ती सांगतात, की येत्या काही दिवसामध्ये आम्ही सगळ्या ह्या गोष्टींचा उलगडा करू म्हणून. तर मित्रांनो आणि एके दिवशी रात्री अशीच गंगाराम आणि गंगी झोपलेली असतात. रात्रीचे 12:30-1 वाजलेला असतो आणि तिथून ना म्हणजे ती विहीर असते तिथून गंगारामाचा मुलगा म्हणजे साद घालत-घालत आपल्या आई-वडिलांना घरापर्यंत येतो अशी त्याला जाणीव होते आणि त्यांचा आवाज येत असतो, की "आई, बाबा दरवाजा उघडा मी आलोय. मला आतमध्ये घ्या, घरामध्ये घ्या. आई, बाबा मला आतमध्ये घ्या." आता हा आवाज कानावरती पडल्यानंतर मात्र गंगाराम आणि गंगी आनंदित होत, की हा आमच्या मुलाचा आवाज आहे आणि याला कोणी इथे आणून सोडलंय. परंतु ते दोघे जे धावत-धावत रात्री दरवाजापर्यंत येतात आणि त्यांना गोष्टीची जाणीव होती, की रात्री आपल्याला दरवाजा उघडून बाहेर नाही जायचंय. कारण आपणही संकटामध्ये सापडणार हे काहीतरी वेगळा प्रकार आहे. परंतु तो मुलगा ना बाहेरून जवळ-जवळ ते अंगणापर्यंत आलेला असतो आणि असाच तो ओरडत असतो, साद घालत असतो, "आई, बाबा दरवाजा उघडा ना, मला आतमध्ये घ्या, मी आलोय, मला आतमध्ये घ्या." त्यांचं अंग आता थरथरायला लागतं, की हा काहीतरी विचित्र प्रकार आहे. आपण जर दरवाजा उघडला तर आपल्या बाबतीमध्ये देखील वाईट काहीतरी होईल. आपल्या मुलाच्या बाबतीमध्ये झालंय ते झालंय. आपल्या बाबतीमध्ये होईल असं त्यांना भीती वाटायला लागते. आता गंगी सांगते, उघडून दरवाजा तुम्ही बघा तरी, बाहेर जाऊ नका, परंतु बघा तरी नक्की कोण आहे म्हणून." आता गंगाराम दरवाजाची कडी थोडीशी सरकवतो आणि थोडासा दरवाजा उघडून बाहेर बघतो ना, तर मित्रांनो बाहेर कोणीच नसतं. परंतु आवाज मात्र येत असतो, की "आई, बाबा मला आतमध्ये घ्या ना. मी आलोय. मला आतमध्ये घ्या. मला घरामध्ये घ्या." हा प्रकार पाहिल्यानंतर तो पुन्हा एकदा दरवाजा बंद करतो आणि हे दोघेही अतिशय त्यांना वाईट वाटतं. रडत-रडत कसेबसे सकाळ होते पुन्हा आणि पुन्हा एकदा ते गावातल्या लोकांना सांगतात, की रात्री असा-असा प्रकार घडला म्हणून. आता मात्र गावातले लोक त्या जुन्या जाणत्या लोकांना सांगतात, की आता तुम्ही सांगितलंच पाहिजे ना, तर हे गाव सोडून आपल्याला गेलं पाहिजे. तर ती गावातली जुनी जाणती मंडळी म्हणतात, की आम्हाला ह्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या नव्हत्या. परंतु आता असे विचित्र प्रकार घडायला लागले गावामध्ये, तर आपण ह्या गोष्टीचा थोडा विचार केला पाहिजे. तर जुनी मंडळी सांगायला लागले, की 30 वर्षापूर्वी, 35 वर्षापूर्वी एक अशी घटना घडली होती. या गावामध्ये तेव्हा 10-15 घरं होती आणि एका बाईने त्याच्या घरगुती काही कारणांमुळे त्यांच्यात वादविवाद झाले आणि ती एक बाई धावत-धावत येऊन तिने त्या विहिरीमध्ये उडी टाकून आत्महत्या केली आणि तिचा एक मुलगा होता छोटा, तो देखील 7-8 वर्षाचा होता आणि मग आईच्या विरहामध्ये त्या विहिरीमध्ये उडी टाकल्यामुळे तिचा देखील मृत्यू झाला आईचा आणि आईच्या विरहामध्ये त्या मुलाचा देखील काही दिवसांनी मृत्यू झाला आणि तेव्हापासून ह्या सगळ्या घटना विचित्र गावामध्ये घडायला लागल्या. जेव्हा अंधार व्हायचा, गावातलं वातावरण अगदी शांत झालं, की एक गारवा पसरायचा आणि भयानक व्हायचं आणि त्या विहिरीतून वेगवेगळे आवाज यायचे आणि तेव्हापासून ह्या सगळ्या घटना घडायला लागल्या. तर आता गावातले लोक म्हणतात, की याच्यावरती आता उपाय काय करायचा? मग एका मांत्रिकाकडे सगळे गावातले जे जुने जाणते लोक असतात ना, ते जातात आणि मग तो मांत्रिक त्यांना काही विधी सांगतो, की ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ज्या वस्तू आहेत ना, त्या सगळ्या त्या विहिरीमध्ये टाका आणि ती विहीर पूर्णतः माती टाकून, दगड टाकून बुजवून टाका. म्हणजे जेणेकरून त्या विहिरीकडे कोणी जाणार नाही किंवा ती विहीर आहे, असं त्या ठिकाणी कोणालाही भासता नाही. अशी ती विहीर पूर्णतः तिचा कठाडा तोडून वगैरे तो विहिरीच्या पाण्यात टाका आणि पाण्याने ती पूर्ण बुजवून टाका. असं तो मांत्रिक त्यांना सांगतो. आणि जसं हे आता ती विहीर म्हटल्यानंतर एका दिवसात तर ती काही बुजणार नाही. तर हळू ते बुजवण्याचं काम सुरू होतं. परंतु रात्री मात्र हाच प्रकार व्हायचा. त्या विहिरीतून त्या बाईचा आवाज अ, त्यानंतर त्यांना येऊ लागला. जेव्हा त्याने ती विहीर बुजवायला घेतली तेव्हा, की "तुमचा मुलगा माझ्या ताब्यात आहे. तुम्ही जर ही विहीर नाही बुजवली ना, तर तुम्हाला आणून देईल. ही विहीर तुम्ही बुजवू नका. ही विहीर म्हणजे माझं घर आहे.
ती विहीर बुजवू नका, मी तुम्हाला कोणालाही सोडणार नाही. परंतु मांत्रिकाला ह्या सगळ्या गोष्टी गावातले लोक सांगतात, पण मांत्रिक सांगतो की ह्या अशा आमिषांना तुम्ही बळी पडू नका. तुम्ही जे काय काम करताय ती विहीर बुजवण्याचं ना, ते सगळं लवकरात लवकर बुजवून पूर्ण करा. आणि त्यानंतर मग ती गावातली सगळी लोक एकत्र येऊन पुढच्या एकाच दिवसामध्ये ती विहीर अक्षरशः बुजवून टाकतात. तिचं नामोनिशाण मिटवून टाकतात आणि वरती मग एक झाड लावून टाकतात त्याच्यावरती. आणि नंतर मग मात्र तो प्रकार तसाच होतो, की संध्याकाळी 7 वाजले, की सगळे लोकं आतमध्ये यायचे आणि घराचे दरवाजे वगैरे बंद करून आतमध्ये राहायचे. परंतु वातावरणात होणारा बदल आहे ना, तो ती विहीर बुजवल्यानंतर मात्र बदल व्हायला सुरुवात झाली. गावाचं वातावरण जे भयानक व्हायचं, भीतीदायक व्हायचं, गारवा निर्माण व्हायचा ना, ह्या सगळ्या गोष्टी मात्र बंद झाल्या मित्रांनो त्या दिवसापासून. आणि गावाचं वातावरण ज्या भीतीदायक वातावरणामध्ये लोकं जगत होती ना, ते सगळं बंद झालं आणि सगळ्या गोष्टी सुरळीत झाल्या. असा तो जो प्रेतात्मा त्या बाईचा होता ना त्या विहिरीमध्ये, तो प्रेतात्मा गावातील लोकांना असा त्रास देत होता. आणि त्यानंतर मग त्या मांत्रिकाने सांगितलेल्या गोष्टी केल्यानंतर मग जो होणारा त्रास आहे किंवा त्यानंतर जी कोणी ती अदृश्य शक्ती होती, की जो प्रेतात्मा होता ना, तो त्यानंतर मग कधीही त्या गावातल्या लोकांना दिसला नाही. परंतु याच्यामध्ये त्या गंगारामाच्या मुलाचं काय झालं नक्की ना, ते काही गावातल्या लोकांना देखील समजलं नाही आणि कोणालाच समजलं नाही. परंतु तो मुलगा मात्र त्या अदृश्य शक्तीने आपल्याबरोबर घेऊन गेले, असं मात्र लोकांनी मनात ठरवलं. आणि ह्या गोष्टी देखील मग गंगाराम आणि तिच्या पत्नीने सगळ्या स्वीकारल्या, की आपला मुलगा ह्या सगळ्या अदृश्य शक्तीने किंवा वाईट शक्तीने त्या विहिरीमध्ये त्याला घेऊन गेले. तर अशी विचित्र घटना जी मला माहीत होती, ती मी आज तुम्हाला सांगितली आहे. ही भयकथा कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. म्हणजे असे भीतीदायक अनुभव, अशा भयकथा तुम्हाला या चॅनलवरती ऐकायला मिळतील. मी आजपर्यंत दिलीप आपल्या सर्वांची मनापासून रजा घेतो. धन्यवाद मित्रांनो.